सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। जरांगे अगदी थोड्याच वेळात शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचतील। शिवरायांना अभिवादन करून ते मुंबईकडे मार्गस्थ होतील। या दरम्यान खेड, लोणावळा आणि पनवेल मार्गे ते मुंबईमध्ये रात्रीपर्यंत पोहोचतील अशी माहिती मिळते। मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून रवाना झालेत मुंबईकडे येण्यासाठी। पहिला मुक्काम त्यांचा शिवनेरी इथे। शिवनेरीच्या पायथ्याशी ते पोहोचतील आणि मग मुंबईकडे मार्गस्थ होतील। तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहरात मनोज जरांगे पाटील यांचं भगवं वादळ धडकलेलं आहे आणि जरांगे पाटील हे जुन्नर शहरात दाखल झालेत। फटाक्यांची आतिषबाजी करत फुलांची उधळण करून जुन्नरकरांकडून जरांगे पाटलांचं जंगी स्वागत करण्यात आलं शिवजन्मभूमीच्या पायथ्याशी। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत आहेत। सचिन, जरांगे पाटील ज्यावेळेला जुन्नरमध्ये पोहोचले काय वातावरण होतं? खरं तर जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम हा किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी म्हणजे जुन्नर शहरामध्ये होणार होता। जरांगे पाटील या ठिकाणी रात्री पोहोचणार होते, मात्र जुन्नरमध्ये पोहोचताना जरांगे पाटलाला सकाळ झाली आहे। त्यामुळे जुन्नरमधील जे मराठा समाजाचे कार्यकर्ते होते, स्वयंसेवक होते, ते रात्रभर अशा जागून आहेत आणि कोणीही तिथून राहिलेलं नाही। अशा पद्धतीत रात्रभर जागलेल्या या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस सकाळी मनोज जरांगे पाटील हे जुन्नर शहरामध्ये पोहोचलेत, त्यावेळेस जुन्नरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं एकदम उत्साहात स्वागत करण्यात आलंय। ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करण्यात जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलंय। स्टुडिओ सचिन, धन्यवाद या माहितीसाठी।